सहर्ष स्वागत। तर 1 मिनिटाचा अवधी बाकी आहे। मॅनेजमेंट कडून हा मेसेज आम्ही तुम्हाला देतो। चला वाकडी संघ याची नोंद घ्या, कारण वेळ आता पाहिली तर 11 वाजलेत, जवळपास 11 वाजलेत आणि मी विनंती करेन मॅच ऑन करा। तर 1 मिनिट बाकी, जर चेंडू पडला नाही तर इथे स्ट्रिक्टली ऍक्शन घेण्यात येईल। आपण याची नोंद घ्या। सातत्याने मॅनेजमेंट कडून आम्ही ही सूचना देतो आणि त्याची इम्प्लिमेंट करा। हर्ष इंटरप्राइजेस आई गावदेवी वाकडी संघाने टॉस जिंकले आणि फिल्डिंग करतोय। तर सागर या ठिकाणी आपण पाहू शकाल, तो समोर तुम्ही बरोबर बॅनर पाहताय लॉंग ऑफला, जिथे आमचे कोलवाडी गावचे सुप्रसिद्ध उद्योजक अशोक भोईर साहेब यांच्या बॅनरला जो कोणी पहिल्यांदा डायरेक्ट षटकार हिट करेल त्याच्यासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज, म्हणजे जोपर्यंत मान्यवर व्यासपीठावरती आहेत तोपर्यंत ही कॅश प्राइज असेल। ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि दशरथ भोपी आयडिया 40+ मास्टर यांच्या वतीने देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज। बघा स्ट्रेट हिट ब्लॅक पडदा तुम्ही पाहताय, तिथे विकी फडके यांचा बॅनर, त्याच्या अपोजिट बरोबर त्यांच्या समोरच आमचे कोलवाडी गावचे अशोक शेठ भोईर उद्योजक यांचा या ठिकाणी बॅनर पाहताय। बॅनर डायरेक्ट कोणी षटकार टोकला तर अशोक शेठ भोईर यांच्या वतीने 500, दशरथ भोपी साहेब 40 मास्टर यांच्या वतीने 500 आणि रुपेश भोपी यांच्या वतीने 500, एकूण 1500 रुपयाचे कॅश प्राइज। तर मॅच ऑन होईल। नितीश पाटील आणि फलंदाज आपण पाहतोय जयेशला। पूर्वार्ध आपण पाहतोय उसरली संघाविरुद्ध 2 हात करताना वाकडी सामना सुरू झाला। आज फायनलची रात्र, पाहुण्यांची मांदियाळी आपण पाहतो या स्पर्धेसाठी भेट देत असताना प्रचंड मोठ्या संख्येनं अतिथी वर्ग। तर हर्ष इंटरप्राइजेस आई गावदेवी संघ इथे खेळतो। आई गावदेवी वाकडी, नामदेव शेठ जमदाडे माजी सरपंच या संघाचे पुरस्कर्ते आपण पाहतोय रमेश पवार आऊ या संघाचे नेतृत्व करतात आणि बॅटिंग टीम आपण पाहिली उसरली संघ। मॅच आपण जरूर पाहतोय, दोन्ही आपल्या विभागातील संघ आणि सामना पाहायला मजा येणार। आतापर्यंत स्पर्धेमध्ये 220 चौकार पाहिले, 223 षटकार पाहिले आणि आज ही फायनलची रात्र। पहिले षटक घेऊन आले गोलंदाज हर्ष जमदाडे याला पाहतोय। पहिले षटक 4 षटकांचा सामना आहे। इम्पॉर्टंट मॅच, दोन्ही संघाला विजय हवा आणि अतिशय गुणवत्तेची लढाई आहे। इथून विजय संपादित करणं, विजय मिळवणं हे दोन्ही संघांसाठी महत्वाचं आहे। नितीश पाटील आणि फलंदाज पाहतोय जयेश डांगरकर। चला मॅच ऑन। टीम मीटिंगची परवानगी नाहीये, फिल्डिंग टीम वाकडी याची नोंद घ्या। हर्षचा पहिला चेंडू, लाईन चांगली होती बघा, वेग सातत्य किती चांगले। हर्षला आपण पाहतोय लॉंग त्याचा रनअप आहे, रनवे त्याचा चांगला, बॉडी अँगल तो खूप चांगल्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर करतो आणि समोर उभा आहे फलंदाज आपण पाहतोय जयेश डांगरकर। समोर अनुभवी खेळाडू आणि त्याच्या समोर एक युवा गोलंदाज, असं द्वंद्व युद्ध रंगतोय। पुढचा चेंडू समोर ठेवला, स्विंग झाला, गती थोडी कमी केली। व्हॉट अ बॉलिंग, 2 चेंडूवर दर्जा दाखवलाय हर्ष जमदाडेला आपण पाहतोय। आज हर्ष इंटरप्राइजेस या नावानं हा संघ खेळतो आणि 2 चेंडू डॉट, गुड बॉलिंग। समोर जयेश डांगरकर, तो एक गुणवान फलंदाज, अनेक मैदान गाजवले, मात्र हर्ष या 2 कठीण चेंडूचा त्याला सामना करता आला नाही। 2 चेंडू डॉट बॉल। पुन्हा एकदा आपल्या रनवे मधून पुढचा चेंडू समोर ठेवला, ऑन साइडला ड्राइव्ह करतो, क्षेत्र खाली, मात्र तिकडून जरूर चांगले प्रयत्न झाले। 2 धाव घेण्याची तयारी, सामना कमालीचा होईल। दोन्ही जवळची गाव आहेत। पहिल्या पूर्वार्धामध्ये खेळताना उसरली संघ या संघाला स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषकामध्ये पाहिलं। अंतिम टप्प्यामध्ये वाटचाल करणारा हा संघ समोर रमेश पवार आऊ याचा वाकडी संघ खेळतोय। घनघोर युद्ध या 2 संघामध्ये। 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावा 2। नेक्स्ट बॉल, लाईन पाहिली, जयेशनं रीड केलं, रिव्हर्स अटेम्प्ट केला, कनेक्शन झालं नाही, गोलंदाजी आवडली असेल तर हर्षचं कौतुक झालं पाहिजे। गुड बॉलिंग। पॉवर प्ले मध्ये युवा गोलंदाज जिगरीचं काम करतो, एवढं सोपं नाही आणि आज गोलंदाज हर्षनं ती कमालीची गोलंदाजी। पॉवर प्ले मध्ये स्पेशली जयेश समोर गोलंदाजी करणं हे वेगळ्या धाटणीचे चेंडू फेकण्याची करामत करतोय हर्ष जमदाडे। 4 चेंडू फक्त, धावा 2। ऑन साइडला ड्राइव्ह केला, मिड विकेटला, फिल्डर रेडी, पकडला झेल, अमितनं पकडला झेल आणि पहिला धक्का। एकूण धावा असताना 2।
एक चिंचवलीची स्पर्धा आहे की त्या स्पर्धेमध्ये वाकडी गावातील 3 संघ सुपर 12 मध्ये क्वालिफाय झालेत। एक 40+ क्रिकेट संघ वाकडी गावदेवी 40+ क्रिकेट संघ वाकडी, त्याच्यानंतर हर्ष एंटरप्राइजेस आई गावदेवी क्रिकेट संघ वाकडी आणि त्याच्यानंतर अमोल ॲक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी, हे 3 संघ या स्पर्धेमध्ये सुपर 12 मध्ये क्वालिफाय झालेत। नक्कीच प्रवीण, हा एक दुर्मिळ योगायोग आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून हा आनंद देणारा क्षण आहे। आणि सागर या अगोदर देखील केवलाच्या स्पर्धेमध्ये 40+ वाकडी आई गावदेवी वाकडी आणि अमोल ॲक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी हे संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झाले होते आणि पुन्हा एकदा तोच दुग्ध शर्करा आयोग। तर नक्कीच आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपला। हर्षनं वॉटर बॉलिंग गोलंदाजीचा त्याने दर्जा दाखवला। पॉवर प्ले मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करावीची ही उपयुक्त गोलंदाजी। पॉवर प्ले मध्ये स्पेशली हर्षला पाहतो 3 चेंडू डॉट विकेट मिळाली। एकूण धावा दाफलकावरती 2 सुरुवातीला बॅटिंग लाईनअप मध्ये थोडासा अडखळ सुरुवात होते जे हनुमान उसारले। पुढचा चेंडू लाईन पाहिली, रीड केला आणि हा ठोकलाय। दिस इज अ बिग शॉट। अजय यासाठी ओळखला जातो आणि सुरुवात केली षटकारानं। या ओव्हर मध्ये शेवट गोड केला या मोठ्या फटक्यानं। टोटल स्कोर कार्ड एकूण धावफलक पुढे सरकले 8 धावा आणि 1 गडी बाद। षटकाचा खेळ संपला 8 धावा धावफलकावर। चला विनंती असेल पुढच्या दोन्ही संघांना इथून कॉल केला जाईल। काही चेंजेस असतील तर माहिती आमच्यापर्यंत पोहोचेल। तर नक्कीच चेंजेस आहेत। तर पुढचा सामना असेल वाकडी आणि वलप यांच्यामध्ये माहिती आम्हाला जरूर मिळेल। तर टॉस इथे आपण होत असताना जरूर पाहिलं। आपण पाहतो याच दरम्यान आपण पाहू शकाल शौर्य आणि किट्टू चे सर्व अर्थातच प्रमोद स्मृती चषकाचे यशस्वी आयोजक सन्माननीय ॲडव्होकेट बालकृष्ण भोपी साहेबांचे या ठिकाणी शुभागमन, त्यांच्या समेत जयदास भोपी साहेब आणि अमोल ॲक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी संघाचे पुरस्कर्ते तथा माजी सरपंच नानाशेठ पाटील वाकडी यांचे या ठिकाणी शुभागमन, त्यांच्या समेत महेंद्र म्हस्कर साहेब आपलं सहर्ष स्वागत। वाकडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच बालू पवार आपलेही सहर्ष स्वागत। आनंदीबाई बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व सन्मान्य नरेश शेट्टी साहेब माजी सरपंच आपलेही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत। ग्रामपंचायत सदस्य माजी उपसरपंच मंगेश पाटील वाकडी आपलेही सहर्ष स्वागत करतो। सेकंड ओव्हर आदित्य मौर्य, पहिला चेंडू वेगवान, काय कमालीची गोलंदाजी होती। गोलंदाजांना क्रिकेटमध्ये संधी मिळत नाही। ज्या पद्धतीने हर्षनं षटक फेकलं, त्याच्यानंतर माजी सरपंच नामदेव शेठ जंदाळे साहेब, माजी सरपंच नामदेव म्हस्कर साहेब यांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती यावं, आपलं सहर्ष स्वागत। आदित्य मोरेचा हा चेंडू पाहिला डॉट बॉल, दबाव निर्माण झाला। समोर बॅटिंग करताना उसरली संघाला पाहतोय जयेश बाद झाल्यानंतर अजयने जी सुरुवात करून दिली होती, षटकारानं डावाची त्यांनी सुरुवात केली। ऑन साइडला लॉफ्टेड हिट डीप स्कोअर लेगच्या वरून आता धावसंख्येची गती वाढवावी लागेल। नितेशच्या बॅट मधून येतो हा षटकार। तर 6 धावेने संघ पुढे सरकेल। 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला। बॅटिंग करताना संघ उसरली संघ पोहोचलाय। एकूण धावा टोटल रन्स आपण पाहिल्या तर 14 धावा आहेत। 4 षटकांचा सामना आहे। आदित्य मौर्य सामना करेल नितेश पाटील। 2 चेंडू मध्ये 6 वर तो खेळतोय। समोर ठेवला वेगवान चेंडू, गती चांगली आहे। आज इम्प्रेस केलं हर्षनं, एक षटकाराचा अपवाद सोडला। जयेशला त्यांनी विचार करायला भाग पडलं। युवा गोलंदाज आणि एका बाजूला आपण पाहतो ऑलराऊंडर समोर मैदानावर खेळतो अजय डांगरकर, त्याच्याकडून अपेक्षा असतील उसरली संघाला। सेकंड ओव्हर एकूण धावा 14 आहेत। आदित्य मौर्य पुढचा चेंडू, वेगवान चेंडू, हाफ ट्रॅकर, लॉफ्टेड हिट्स, डीप कडे, दिस इज अ बिग शॉट, आणखीन एक कमबॅक षटकार।
योगदान आम्हाला लाभलंय त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो। तर नितेश पाटीलच्या बॅटिंग लाईनअपचं आपण कौतुक करूया। 4 मध्ये 12 वर तो खेळतो, 20 धावा दाफलकावर। पायावरचा चेंडू शरीरभेदी गोलंदाजी, झेल तिथे होईल, यस गुड कॅच, झेल तिथे टिपलाय, आणखीन एक धक्का, अविनाशने तो झेल टिपला आणि आता धावा दाफलकावरती टोटल पाहतोय 20 आणि गडी बाद झालेत आतापर्यंत 2। दबाव निर्माण करत असताना आदित्य मोरे 2 षटकार आले, मात्र नितेशला ज्यासाठी पाठवलं होतं ते त्यांनी योगदान करून दिलं। 5 मध्ये वैयक्तिक 12 खेळला। अजय कडून संघाला अपेक्षा आहे दोन्ही संघ तेवढेच चांगले बलवान आणि दावेदार असतील, मात्र हा सामन्यामध्ये विजय दोन्ही संघांना हवाय। टॉस जिंकला वाकडी संघाने, फिल्डिंग करतोय, दबदबा निर्माण केला हर्षनं, पहिल्या षटकामध्ये धावा 8 दिला। आदित्यने कमबॅक करण्याचा प्रयत्न चांगला केला, मात्र 2 मोठ्या फटक्यानं हे षटक लांब ठरलंय। नवीन फलंदाजाला विजय, 20 धावा दाफलकावर 4 षटकांचा सामना आहे। पुढच्या दोन्ही संघांना आम्ही कॉल करू, नेक्स्ट मॅच साठी आपल्याला रेडी राहायचं। आदित्य मौर्य राऊंड विकेट नाव समोर ठेवला, चेंडू स्ट्रेट गेला, बीट होईल फलंदाज। क्रिकेटमध्ये फलंदाजांना फटके निर्माण करावे लागतात, मात्र जी बॅटिंग लाईनअप मध्ये नितेशनं खेळला 2 षटकांना धावसंख्येनं आगेकूच केली। 2 षटकांचा खेळ संपला, 20 धावा, 2 गडी बाद आणि अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे। करंट रन रेट पाहिला 10 ची सरासरी। अशा पद्धतीने जर उसरली संघ खेळत राहिला तर 40 धावा त्यांच्या होतील। विजय दोन्ही संघांना हवाय आणि पूर्वार्धाचा खेळ पाहतोय। शॉर्टेस्ट टीम मीटिंग 2 षटक संपली, 20 धावा। संपूर्ण अतिथी कक्षामध्ये आपण अतिथी मान्यवर पाहतो, स्वर्गीय दशरथ पुंडलिक शेळके यांच्या नावाची स्पर्धा आणि सुनीलजी शेळके साहेब यांच्या नावाची स्पर्धा आणि आज तमाम अतिथी वर्ग। 2 षटक संपले आणि धावा 20 आहेत। 2 विकेट मिळाले। हर्षचं पहिलं षटक पाहिलं जिथे हर्ष जमलाने धावा दिल्या 8, 1 विकेट। आदित्य मोरे थोडा मागडा ठरला, 12 धावा आल्या, 1 विकेट। अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे। हनुमान उसरले आणि त्यांच्या विरुद्ध हर्ष एंटरप्राइजेस आई गावदेवी वाकडी। दोन्ही संघ आपल्या विभागातील आहेत। आज आपल्या विभागातील आपण अनेक संघ पाहिले। आज घरच्या मैदानावर खेळताना संघाला पाहिलं। आज वल्लभ संघाने घवघवीत यश मिळवलं। पाहायचे कोण विजेता होणार आणि ही सुंदर पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी कोण उचलणार, आज कोण असणार मालिकावीर बाईकचा विजेता, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज सोडवली जाणार। 2 षटकांचा खेळ बाकी। विजय खेळतो आणि अजय त्याला साथ देईल। अजय कडून भरपूर अपेक्षा असतात जेव्हा तो मैदानावर बॅटिंग करतो। 2 षटक संपली, समोर गोलंदाज आलाय रमेश पवार उर्फ आऊ, आणखीन एक दिग्गज खेळाडू। समोर आव्हान असेल अजय डांगरकरला। 2 षटकानंतर 20 आल्या। 2 षटकामध्ये किती धावा होणार, बॅटिंग टीम उसरली। स्ट्रायकरिनला अजय डांगरकर, डावाची सुरुवात षटकाराने केली। समोर रमेश पवार रनवे मध्ये थोडासा अडथळा आला, या संपाने सांगितलं क्लोज कॉल। हर्ष एंटरप्राइजेस आई गावदेवी वाकडी संघ जरूर पाहतो। आज वाकडी गावातील 3 संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहतो। शेवटच्या रात्रीमध्ये आनंदाची गोष्ट, 3rd ओव्हर रमेश पवार आऊ, समोर उभा आहे अजय डांगरकर। गती कमी केली, थोडासा विचार करण्यास भाग पडला, मात्र 2 धाव घेण्याची तयारी। गुड रनिंग, व्हेरी क्लोज, डेंजर एंडला। यस, सँडी पालकर यांचा इशारा आलाय। रिव्यू बॉलिंग टीम, यस अंपायर रिव्यू चेक केलं जाईल। यस अंपायर ऑन फील्ड डिसिजन आउट आहे आणि ते चेक करणार आहोत आपण। सॉफ्ट सिग्नल आहे, यस यस चेक करूया आपण। शॉर्टेस्ट टीम मीटिंग, सामना अटीतटीचा असेल। क्षेत्ररक्षण सजवून घ्या, निर्णय तोपर्यंत येईल। फिल्डिंग लावून घ्या टीम हर्ष एंटरप्राइजेस गावदेवी वाकडी संघ, आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या। पंच आपण त्या ठिकाणी तंबीचा निर्णय येईल। तर सॉफ्ट सिग्नल आउट आहे आणि इथे आपण ट्रान्सपरन्सी जरूर पाहणार आहोत। आयक्यूरा इव्हेंट टीमच्या माध्यमातून एक्झॅक्टली व्हॉट हॅपन आणि रमेशनं ते केलेले चांगले प्रयत्न। रमेश पवार आऊला आपण पाहतोय, अपील सुद्धा झाली, पंचांची तीक्ष्ण नजर होती। सँडी पालकर होते आमचे मेन अंपायर आणि आपण ही निर्णयाची वाट पाहूया। चला
फिल्डिंग टीम रेडी राहा. यस, आउट, रन आउट. तर यस, रन आउट. खऱ्या अर्थानं काही गरज नव्हती, विकेट समर्पण करावी लागली. बॅटिंग टीम उसरली संघाला धावा दाफलकावरती टोटल आपण पाहतोय 20. अजय कडून पुन्हा अपेक्षा वाढेल, 3 धक्के मिळाले. थर्ड ओव्हर रमेश पवार आऊला पाहतोय. पुढचा चेंडू स्लोवर वन. अजयला विचार करायला तो भाग पाडतोय. चांगल्या धाटणीचे चेंडू फेकतोय. अंतर्वर्तुळामध्ये चेंडू अडवला. पुन्हा एकदा धोका. काही गरज होती का? यस, अंपायर सिग्नल. आणखीन एक रनआउट. 2 फलंदाज इथे गरज नसताना विकेट फेकली गेल्या आणि आता ही इम्पॉर्टंट विकेट. फलंदाज होईल रनआउट. नक्कीच प्रवीण, ही बिग विकेट होती. इथे दिव्येश थांबणं महत्वाचं होतं, मात्र इथे थोडा आनंद असेल. ज्या खेळाडूनं स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर, विजयशेठ ठाकूर यांची स्पर्धा गाजवली, आपल्या अनोख्या स्टाईलनं षटकारांचा जो भीम पराक्रम केला होता, त्या दिव्येशला इथे धावबाद व्हावं लागलं. थोडा चिंतेचा विषय. 2 रनआउट. क्षेत्ररक्षण जर चांगलं असलं तर मॅच मध्ये काय काय होऊ शकतं याचा प्रत्येक मैदानावर क्रिकेट रसिकांना पाहायला मिळतं. आणि रमेश पवारच्या या भेदक माऱ्यासमोर अजय डांगरकर हतबल झालाय. त्याला स्ट्रोक कन्वर्ट होत नाही. 3 मध्ये 8 वर खेळतो. धावा 22. थर्ड ओव्हर. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल? आक्रमणाचा प्रयत्न आणि ही मॅच टर्न झाल्या. आणखीन एक धक्का. वारंवार टीम मीटिंग तुम्ही घेऊ शकत नाही. विजय आनंदोत्सव जरूर साजरा करा, मात्र मॅनेजमेंटला वेग वाढवायचा सामना. सागर, ज्यांनी आत्ताच पोलीस क्षेत्रामध्ये ज्यांनी उंच भरारी घेतली ते वाकडी गावचे पोलीस क्षेत्रामध्ये दमदार योगदान देणारे मनोज गायकवाड उभा प्रशांत गायकवाड साहेब, आपल्याला विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. ते नक्की 3 चेंडूमध्ये सुरुवातीच्या 2 चेंडूवर रनआउट पाहिला आणि त्यानंतर अजय डांगरकर हा झेलबाद झाला. इथे उसरली संघ थोडा बॅकफुटला जरूर असेल प्रवीण, मात्र त्यांना माहिती आहे 40-45 वर आपण फाईट देऊ शकतो, कारण समोरच्या संघाला सुद्धा कमी लेखून चालणार नाही. आणि क्रिकेटमध्ये कधीच कुणाला कमी लेखू नका. प्रत्येकांचे दिवस गाजलेले असतात. आता समोर वाकडी आणि त्यांच्या विरुद्ध उसरली. थोडा डाव गडगडलाय. बॅटिंग टीम दबाव तंत्राचा वापर. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. आतापर्यंत 4 चेंडू 2 रनआउट आणि ते झेलबाद आणि त्यानंतर आणखीन एक विकेट. जिगरबाज गोलंदाजी होते आणि आज रमेश पवार आऊन आपली हुकूमत दाखवले. जरूर आपण इथे पाहूया. 2 रनआउट, त्यानंतर एक झेलबाद, एक आपण पाहतोय पायची. 4 चेंडू मध्ये काही करून दिलं नाही. 22 धावा दाफलकावर. रोशन आला, अनिल आल्या, हनुमान बाद झाल्या. दबाव निर्माण. आणखीन एक, मात्र पंचांचा इशारा, वाईटचा कॉल येईल. लाईन थोडी भरकटला. चेंडू बराच बाहेर होता आणि संडी पालकर यांनी ओळखलं. जरूर इथे चर्चा होते. मॅच मध्ये टर्न. पहिल्या ओव्हर मध्ये 8 होत्या, त्यानंतर 12 धावा. पुन्हा दबाव निर्माण करतोय रमेश पवार आऊ.
फ्लिक करण्याचा प्रयत्न, आणखीन एक विकेट. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रमेश पवार हाऊससाठी. दबदबा निर्माण केल्या 5 चेंडूमध्ये 4 विकेट आणि 1 व्हाईट बॉल आपण जरूर पाहिला. मात्र आज ही दहशत बघा रमेश पवार हाऊ याची. गुड बॉलिंग. वाकडी संघ वारंवार टीम मीटिंग होते आणि मॅनेजमेंट कडून या सूचना येतात आणि इथून जे पुढचे संघ जे खेळणार आहेत ना त्यांना स्पेशली आम्ही मॅनेजमेंट कडून सूचना आल्यात का टीम मीटिंग तुम्ही वारंवार घेऊ नका, कारण आता यानंतर प्रवीण टाइम सेट केलं जाईल. मॅनेजमेंट कडून काही सूचना आम्हाला येतात. मात्र रमेश पवार आऊ 1 चेंडूचा खेळ. अंपायर्स 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. सूचना आम्हाला येतात. 2 चेंडू रनआउट, त्यानंतर 2 विकेट 1 व्हाईट बॉल आणि त्यानंतर विकेट. तर टोटल आतापर्यंत 5 चेंडू आणि आपण पाहिले विकेट सुद्धा 5 मिळालेत. काय दर्जा दाखवला आज रमेश पवारचे. सक्सेसिव्ह ओव्हर सुद्धा म्हणूया. 2 रनआउट, क्षेत्ररक्षणाची ताकद, त्यानंतर 1 झेलबाद, LBW आणखीन 1 झेलबाद. दबाव तंत्राचा वापर केला. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. 23 धावा 7 विकेट. बॅटिंग टीम आपण जरूर पाहतोय. तर दहीशेठ जांभळे चिंचवली यांचे इथे आगमन झाले. त्यांना मी विनंती करेन का आपण सुद्धा अतिथी कक्षामध्ये यावं. श्री समर्थ कृपा बिल्डरचे ओनर्स अँड प्रोप्रायटर आहेत, त्यांचे इथे आगमन. शेवटचा चेंडू गोलंदाजी आवडले असेल रमेश पवार. आपण पाहतोय रायगडचा दिग्गज खेळाडू आज आपल्या नावाची दहशत निर्माण केली. काय गोलंदाजीचा स्पेड हाताळला. सुंदर गोलंदाजी. 6 चेंडू फेकले आणि 5 विकेट आणि 1च धाव. गुड बॉलिंग. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल नटराज अकॅडमीचे खरंतर डान्सर आणि अनिकेत भगत यांचे परम मित्र अक्षय गायकवाड यांचे या व्यासपीठावरती शुभागमन झाले. आपलं सहर्ष स्वागत. तर रमेश पवारच्या ओव्हरची डिटेल आपण पाहूया. सुरुवातीच्या 2 चेंडूवर रनआउट, त्यानंतर सलग 2 विकेट, 3 धावा देत असताना या ओव्हरमध्ये त्याने 3 विकेट सुद्धा मिळाले. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 23, 7 गडी बाद, 4थे षटक. प्रल्हाद आणि अनिल कडून अपेक्षा जरूर असतील. ऑफ स्टंपवर चेंडू. गोलंदाज झालाय तेजस पवार. आज वाकडी संघाने बघा हर्ष इंटरप्राइजेस आई गावदेवी वाकडी सुंदर गोलंदाजाचं प्रात्यक्षिक. गोलंदाज तेजस पवार. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अपेक्षा जरूर असतील प्रल्हाद आणि अनिल कडून. 2-3 मोठे फटके आले तर फायटिंग स्कोर उभा करू शकतो. आक्रमणाचा प्रयत्न, संधी मिळत नाही. पूर्ण दबाव निर्माण केलाय. खराब क्षेत्ररक्षण, धाव घेण्याची तयारी. 3 क्षेत्ररक्षक एकत्र आले. 2 धावा मिळतील. 2 धावेने संघ पुढे सरकलाय आणि एकूण धावा दाफलकावरती 25. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय दीपक देशेकर साहेब यांचं व्यासपीठावरती शुभागमन. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुरस्कृत कैलासवासी दसरे शेळके स्मृती चषक व माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील शेळके चषकामध्ये दीपक देशेकर साहेब आपलं सहर्ष स्वागत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 25 धावा दाफलकावर. आक्रमणाचा प्रयत्न. डीप लॉंग ऑफ दूरवरून येईल. क्षेत्ररक्षक मिड विकेटचा क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला. शॉर्ट मिड विकेटला धाव घेण्याची तयारी. सिंगल डबलला प्राधान्य. मिसफील्ड आणि या चुका बघा. नजरेसमोरून धाव चोरण्याचा प्रयत्न. थोडं तणावाचं वातावरण आहे. आतापर्यंत बॅटिंग करताना जे अनुमान उसरली संघ पोहोचलाय. 28 धावा 7 गडी बाद, 28 रन. 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रल्हाद आणि अनिल तिथे संघर्ष करतो. 3 चेंडूवर 2 मोठे फटके आले ना तर कदाचित बॅटिंग टीम थोडीशी वाटचाल करेल आणि या संघाला आता याच अपेक्षा असतील प्रल्हाद कडून. शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी. तेजस पवार. आपण पाहतो चला सामन्याचा स्पीड थोडा वाढवा. इथून टाइमर सेट केला जाईल. या मॅच नंतर सर्व संघाने याची नोंद घ्या. आक्रमणाचा प्रयत्न. प्रल्हाद डॉट झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. 28 रन्स.
28 धावा 7 गडी बाद. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. तेजसनं सुद्धा चांगलं कमबॅक करणारे षटक हाताळलं. एक्सलंट बॉलिंग. आज वाकडी संघाच्या मार्फत गोलंदाजीचा दर्जा आपण जरूर चांगला पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल. यस, आणखीन एक दबाव. तेजस पवारची गोलंदाजी बघा आतापर्यंत. डिटेल्स डॉट, त्यानंतर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर 3 धावा आले. एक वाईट बॉल आला. जरूर आपण करेक्ट इथे पाहिलं. एक विकेट मिळाली. तर आतापर्यंत 4 चेंडू झालेत आणि त्यामध्ये आपण पाहिलं धावा एकूण धावफलकावर 29. जिथे आपण पाहिलं अजय डांगरकर मैदानावर साथ देत होता, मात्र रनआउटच्या 2 विकेट विजय दिव्येश बाद झाला. तिथून या मॅच मध्ये जो कमबॅक मिळाला गोलंदाजी करणाऱ्या वाकडी संघाला. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. 29 धावा 8 गडी बाद. 29 रन्स. जय हनुमान उसरली संघ इथे जरूर खेळतो. 2 चेंडूचा खेळ बाकी. फटका खेळण्याचा प्रयत्न एज लागते आहे. अंतर्वर्तुळामध्ये आणखीन एक झेल टिपलाय आणि आणखीन एक 9वा धक्का. हर्षनं पकडला झेल. 29 वर आता 9 गडी बाद. तेजस पवारला पाहतो बॅटिंग करताना. प्रसाद शेवट गोड होणार का? एक मोठा फटका फायटिंग कडे वाटचाल जरूर करेल. 4 षटकांचा हा पूर्वार्ध आहे. लास्ट बॉल आक्रमण केले. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक पाठलाग करेल. शेवट गोड जरूर झाले. +4. एकूण धावफलक पोहोचले 33 वर आणि आता लक्ष असेल 4 षटक आणि विजयासाठी वाकडी संघाला 34 धावेची गरज. यस, धन्यवाद सागर. आपण इथे सन्मान करूया ज्यांचा आत्ताच व्यासपीठावरती शुभागमन झालंय. ते प्रमोद स्मृती चषकाचे दमदार यशस्वी आयोजक आणि शौर्य 11 संघाचे पुरस्कर्ते ॲडव्होकेट बालकृष्ण गोपी साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 15,000 रुपयाचं योगदान आम्हाला या ठिकाणी लाभलंय. पक्षात आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर इथे आपण सन्मान करूया वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा अमोल ॲक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय नानाशेठ पाटील साहेब यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. नानाशेठ पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपला सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने स्वीकारावा. मी विनंती करतो या ठिकाणी अमरभाई शेळके, तुषार स्पोर्ट्सचे सर्व अध्यक्ष तथा कोषाध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खजिनदार ज्यांचे ओळख आणि दशरथ एंटरप्राइजेसचे सर्व अमरभाई शेळके यांच्या शुभ हस्ते सन्मान. त्याच्यानंतर महेश शेठ मस्कर की मित्रांनो, नेहमीच आपण जवळजवळ 2 महिन्यामध्ये जेजुरीची वारी ज्यांच्या आपण पाहतो ते महेश शेठ मस्कर साहेब यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी अमरभाई शेळके यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करावा. त्याच्यानंतर दीपकभाई देशेकर यांचा देखील आपण सन्मान स्पर्धेच्या वतीने करूया. दीपकभाई देशेकर यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण स्वीकारावा. त्याच्यानंतर जयदासभाई भोपी यांचा सन्मान झाला या स्पर्धेच्या वतीनं. दिनेश शेठ करमलकर साहेब आणि आमचे जयेश जांभळे साहेब यांचं व्यासपीठावरती शुभागमन. आपलं सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं. तर दीपक देशेकर साहेब यांचा सन्मान. त्याच्यानंतर चिंचवली गावचे सुप्रसिद्ध उद्योजक दयेश जांभळे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. दयेश जांभळे साहेब यांना विनंती असेल आपण यावं, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी अमरभाई शेळके यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते दयेश जांभळे साहेब यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करावा. मॅच उद्धार शाल पुष्पगुच्छ सौंदर्याचं प्रतीक सन्मानचिन्ह देऊन दयेश जांभळे यांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया. संदेश यांच्या शुभ हस्ते त्यांचा हा शुभ सन्मान. तर धन्यवाद सर्वांचे मनापासून आभार. आणि आता जाऊया तत्पूर्वी अविनाश पाटील
अविनाश पाटील साहेब यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया. वाकडी गावचे जावळ आहेत मित्रांनो आणि इटकर गावचे दमदार व्यक्तिमत्व अविनाश पाटील साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल अमर शेळके यांच्या शुभ हस्ते. तर मित्रांनो कुठे जाऊ नका, दशरथ पाटील सर जॉईनच होतील की ज्यांच्या टेन्शनवरची मात्रा तीच महाराष्ट्राची हास्य जत्रा म्हणजे दमदार समालोचक, एक दमदार विनोदी समालोचक दशरथ पाटील सर यांच्याकडे. धन्यवाद प्रवीण गायकर. 24 चेंडूमध्ये 34 धावांची गरज. वाकडे आणि उसरली बुद्रुक असा हा सामना. चला टाइमपास नको प्लीज, स्पीडअप करा. पहिली जोडी मैदानामध्ये त्यांना सलामीची प्रारंभीची पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन. 24 मध्ये 34 धावांची गरज. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. रिक्वायर्ड 34 रन्स इन रिमेनिंग 24 बॉल. 4 षटकामध्ये 34 धावा कोटायच्यात. 2 बलाढ्य संघ पंचक्रोशीतील मातब्बर संघादरम्यान एक जबरदस्त रोमांचक सामना, थ्रिलिंग मॅच, रफ अँड टफ सामना, कट्टेकोट सामना. तर पहिलं षटक प्रगती बद्दल बॉलिंग मार्क तयार. रमेश पवार आणि अरुण पाटील. पहिली जोडी तयार. बॉलिंग मार्कवर संघाचा पहिला गोलंदाज अजय डांगरकर ना. षटक क्रमांक पहिलं प्रगती अजय डांगरकर, एक नामवंत खेळाडू, विख्यात ख्यातकीर्त नामवंत खेळाडू तयार. बॉलिंग मार्कवर तयार. संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगती पदावर. पहिलं षटक, पहिला चेंडू खेळेल रमेश पवार. आणि हा यस पहिला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, अतिशय भन्नाट चेंडू, डॉट डिलिव्हरी. तर नक्कीच दशरथ पाटील सर या गावचे जावई दीपक देशेकर साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी 10,000चं आम्हाला सहाय्य मिळाले, त्यांचे धन्यवाद. आणि हा शॉर्ट पिच चेंडू बॅकवूडला गेला. जबरदस्त टायमिंग पंच केलाय. डिपिश बॉलला चेंडू बनावला आणि पहिला स्क्वेअर कट. नेत्र दीपक टाइम बघा, टायमिंग बघा. आउटसाइड द ऑफ स्टंप, बॅकवूडला गेला. क्लास फटका, ग्लोरियस स्ट्रोक. आणि संघाची धावसंख्या झाली 4 वर बिनबाद 4, 4 रन. दमदार बॅटिंग. बॅट्समन रमेश पवार आणि अजय डांगरकर असे हे जबरदस्त द्वंद्व. वाकड्याने वलप ना. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला चेंडू, कमबॅक आलाय गोलंदाज. आणि हा असे डॉट डिलिव्हरी, डॉट बॉल. अतिशय भन्नाट स्पर्धा. कैलासवासी दशरथजी शेळके आणि माजी सदस्य सुरेशजी शेळके असं हे ट्रॉफीचं नामकरण आहे. आणि चेंडू गेला डॉट बॉल. आफ्टर 3 डिलिव्हरीज टोटल स्कोर इज 4 रन. बिनबाद 4 वर. अजय डांगरकर तयार. आणि हा यस पुन्हा एकदा आक्रमण केलाय. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. आणि हा दमदार टायमिंग, पॅरलल सिक्सर. झाली 11 वर. आणि अजूनही बॉल बाकी आहेत. आणि षटक पहिलं संपुष्टात. 6 चेंडूमध्ये 11 धावा. आणि जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल 23 धावांची गरज. रिमेनिंग 18 डिलिव्हरीज. 3 षटकामध्ये 23 म्हणजे जवळ 8-24 असं हे टार्गेट असेल. टार्गेट जरी सोपं असलं परंतु अतिशय रोमांचक सामना, नाट्यमय, उत्कंठावर्धक, हाय व्होल्टेज मुकाबला. चला बॉलिंग मार्फत या षटक क्रमांक 2 प्रगती पदावर. नवीन गोलंदाज
जयेश डांगरकर, अजय डांगरकर, जयेश डांगरकर षटक क्रमांक दुसरा प्रगती पदावर. जिंकण्यासाठी 18 मध्ये 23. प्रॅक्टिस न करू बाबा काय. जयेश डांगरकर षटक क्रमांक पहिला आणि सांघिक दुसरे षटक बॉलिंग मार्क तयार. चेंडू फ्लिक केलाय, चांगलं टायमिंग आहे, चेंडू जाईल. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग, 2 धावा मिळतील. 2 धावेचे बेनिफिट. संघाचे धाव संख्या झाली 13 वर. बिनबाद 13शी दमदार सलामी, धुंद फुंद सुरुवात. टार्गेट जास्त नाहीये, मोठे पटके मारायची गरज नाही, सहज गती आहे. 1-2 धावा सहज होऊ शकतात. जरी तुम्ही डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळला, सेन्सिबल क्रिकेट खेळला. राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा यस पुन्हा एकदा चांगलं टायमिंग, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, म्हणजे सीमारेषे चांगला फिल्डिंग. तर नक्की दशरथ पाटील सर इथं कॅश प्राइज आलेत. रुद्रा बैलाचे मालक किशोर कुटले वाकडी यांच्याकडून सलग 2 षटकारासाठी 2000चं कॅश प्राइज. कोणताही फलंदाजांना तब्बल 2000चं कॅश प्राइज. थंडीचा प्रकोप आणि पैशांची बरसात. बिनबाद 16शी दमदार सलामी. राहिल्या फक्त इनिमेन. 18 धावांची गरज. राईट आर्म राऊंड द विकेट. राईट आर्म हो द विकेट. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क तयार. स्टेअर करायचा आहे पण तो चांगलं फिल्डिंग. आणि हा चेंडू गेला डॉट बॉल. एक षटक जर टाईट गेलं तर पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक करतील. उसरली बुद्रुक आणि बलाढ्य संघ त्यांच्या समोर. आणि हा यस शॉर्ट पिच चेंडू. पुन्हा एकदा चांगला टायमिंग, चेंडू गेला डेबिस्को पॉइंटला. आणखीन एक जबरदस्त क्लासिकल दर्जेदार मॅच्युअर स्ट्रोक्स. धाव संख्या झाली 20 वर. बघा टायमिंग, बघा किती अपर कट केलाय. चांगलं टायमिंग, पुरेपूर फायदा उचलला. संपूर्णपणे अकोटाबाद हाफ ट्रॅकर उद्देशाच्या बाहेरून त्याला अपर कट केला. 4 धावा मिळतील. संघाचा टोटल स्कोर झाला 20 वर. आणि राहिल्या इनिमिन फक्त 14 धावांची गरज. टार्गेट फार कमी आहे. आणि हा यस पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू गेला मिडॉनला आणि फलंदाज फर्स्ट विकेट हॉलंड. पहिला गडी भारत, पहिला हादरा डीजे ठोक दे. नवीन फलंदाज, नवीन बॅटर, द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. नवनिर्वाचित फलंदाज संघाला तारक के मारक, साधक के बाधक, अनुकूल के प्रतिकूल. उत्तर मिळेल घोडा मैदान जवळ. धावा झाल्या टोटल 1 बाद 20 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. प्रवीणकडे होते ना, कुठे गेलाय? या दोघांना शोध नाही यांच्यानं. रुद्रा ग्रुप कडून आदित्यला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला टायमिंग, पुन्हा एकदा अप्रतिम झेल घेतलाय. बघूया पंचांचा निर्णय. बाद हरल्याचा निर्वाला आणि इज ऑन हॅट्रिक. जबरदस्त बॉलिंग अटॅक जयेश डांगरकर. वेल बॉल.
संघाचा दुसरा नवीन फलंदाज येईल. दमदार आयोजन चिंचवली गावामध्ये आजचा शेवटचा अंतिम दिवस. 12 मध्ये 14 धावांची गरज म्हणजे प्रति षटकामागे 7 धावा. अतिशय निसर्गरम्य वातावरण, हनीमूनला पोषक. सुकापूर ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तथा भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका माजी उपाध्यक्ष सन्माननीय महेश पाटील साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. एकेकालचा दिग्गज गोलंदाज लसित मलिंगाचा अँगल म्हणून जे आपण सातत्याने पाहिलात आणि आपल्या करिअर मध्ये भरपूर अशी मैदानं गाजवली, ते सुकापूर ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तथा भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका माजी उपाध्यक्ष सन्माननीय या ठिकाणी महेश पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन आम्ही त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुरस्कृत कैलासवासी दशरथ शेळके स्मृती चषक व माजी सदस्य सुनील शेळके चषकामध्ये महेशभाई आपलं सहर्ष स्वागत. तर या ठिकाणी वाकडी गावचे युट्यूबर मित्रांनो आपण नेहमीच पाहतो विनोदीचा बेताज बादशाह दिपेश पाटील आपलं सहर्ष स्वागत. तसेच मोहन दलवी साहेब, माऊली प्रसाद बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व आणि प्रशांत गांगर्डे साहेब, लक्ष्मी पब्लिक स्कूलचे सर्व आपण महेश पाटील साहेबांना पाहतो. आणि या त्रिवेणी संगमांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 25,000 रुपयाचं योगदान या ठिकाणी आम्हाला लाभलंय. त्यांचा मी या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतो. डीजे अच्छा हा सुकापूर प्रीमियर लीग गेल्या वर्षी आलो होतो. 11 balls to go, required 8 runs. आणि हा यस पुन्हा एकदा ताकदवर स्ट्रोक, चांगलं टायमिंग आणि चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. अफलातून जबरदस्त तालमेल आणि राहिल्या फक्त इनमेन 6 धावा. राहिले बरोबर 10 चेंडू 6 धावांची गरज. एक सोपं आव्हान, जुजबी वाजवी मामूली किफाशीर नगण्य टार्गेट. तर रोशन जाधव साहेब यांच्या समवेत आपण प्रितेश मोरे साहेब यांचं देखील व्यासपीठावरती शुभागमन पाहतो. त्यांचंही आम्ही स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. तर सुकापूर प्रीमियर लीगचे दर्जेदार आयोजक महेश पाटील यांचं आगमन झालंय. गेल्या वर्षी ही स्पर्धा आम्ही कव्हर केली होती. अतिशय भन्नाट आयोजन केलं होतं त्या ठिकाणी. तर या ठिकाणी हर्ष एंटरप्राइजेस गावदेवी वाकडी संघ पोहोचता थेट सुपर 6 मध्ये. अभिनंदन. नामदेव शेठ जमदारे माजी सरपंच यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्ही या ठिकाणी पाहताय. तर व्यासपीठावरती आपण पाहिलात भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व तथा माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी पब्लिक स्कूलचे सर्व महेश पाटील साहेब, एकेकालचे दिग्गज गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख आपण पाहिली, त्यांचं व्यासपीठावरती शुभागमन. आणि त्यांच्या समेत प्रितेश मोरे साहेब, रोशन जाधव साहेब आणि मोहन शेठ दलवी साहेब, माऊली प्रसाद बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व या सर्वांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 25,000 रुपयाचं या ठिकाणी योगदान आम्हाला देण्यात आलं. त्यांचा मी स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. तर नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतील शेवटचा सामना अमोल ॲक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी नानाशेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ. बघा वाकडी गावातील 2 संघ सुपर 6 मध्ये दाखल झालाय. आता तिसरा संघ तो देखील दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. सुकेश भोपी अँड टीम आणि त्यांचे प्रतिस्पर्धी वल्लभ संघ तुम्हालाही शुभेच्छा असतील. तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच रमेश पवार यावही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. तर रमेश पवार यावं आपण लगेच मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. तर सन्माननीय रुपेश पाटील साहेब सुकापूर, जर आपण कुठे असाल तर आपणास विनंती असेल की आपण लगेचच या ठिकाणी स्टेजची संपर्क साधा. आपण व्यासपीठावरती यावं. अमर भाई आपली या ठिकाणी वाट पाहत आहेत. रुपेश पाटील साहेब सुकापूर, आपणास विनंती करतो की आपण यावं. आपली इथे अमर भाई या स्पर्धेचे आयोजक वाट पाहत आहेत. रमेश पवार लगेच इमिजिएटली. वाकडीचा टायगर गुल्लाबाई शेख. तर यावर रमेश पवार लगेच या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आणि ही ट्रॉफी प्रदान